इतकी निर्गुणपणे बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोगच्या सरपंचाची हत्या झाली, एकाही आरोपीला पोलीस स्वतः पकडू शकलेले नाहीत। सरकार, गृह विभाग, पोलीस आणि SIT हे आरोपीला पकडू शकत नाहीत। हे सरकारचं अपयश आहे, हे गृहमंत्री फडणवीसांचं अपयश आहे, हे मुख्यमंत्री फडणवीसांचं अपयश आहे। यश सरकारला पोलिसाला मिळत नाही। सरकार वाल्मिक कराडला वाचवतंय की काय? 100% वाचवतंय, कारण मोकामध्ये इतर 7-8 आरोपी आहेत, एक आरोपी फरार आहे। पोलिसांनी त्यांनाच मोका लावला, वाल्मिक कराडला का त्याच्यामध्ये घेतलं नाही? आणि वाल्मिक कराड जर खंडणीच्या गुन्ह्यात सोबत आहे आणि मारताना आणि अपहरण करून नेताना जर त्याचा व्हिडिओ आणि त्यांचे सगळे फोन कॉल्स वाल्मिक कराड सहित सगळ्या नेत्यांशी त्या ठिकाणी फोनवरून झालेले असताना का 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी केलं जात नाही? सरकारी वकीलच जर या खंडणीच्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेला सरकारी वकील वाचवतोय की सरकारी वकिलाला जर राहायचं नाही, हा सुद्धा एक संशयाचा भाग आहे। मित्रांनो, बीडमध्ये अर्थात मस्साजोगच्या सरपंचाची ज्या पद्धतीनं निर्गुण हत्या केली, आजही 35 दिवस झालं सरपंच संतोष अण्णा देशमुखांची संपूर्ण फॅमिली, त्यांचा परिवार अस्वस्थ आहे, न्याय मिळत नाही। पोलीस आणि सरकार आणि तपास यंत्रणा महाराष्ट्राला फसवत आहेत। महाराष्ट्राचं सोडून द्या, बीड जिल्ह्याला सुद्धा फसवत आहेत। बीड जिल्ह्याचं सोडून द्या, सरपंच देशमुखांच्या कुटुंबाला सुद्धा सरकार आणि गृह विभाग आणि तपास यंत्रणा फसवत आहेत। त्याचं मूळ कारण असं आहे, आज धनंजय देशमुखांनी जे सरपंचाचे भाऊ आहेत त्यांनी त्यांच्या गावच्या पाण्याच्या टाकीवर त्या ठिकाणी चढून आत्महत्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, इशारा दिला की सगळा जो काही तपास सुरू आहे त्याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे। आमच्याकडून माहिती त्या ठिकाणी लपवली जाते। सरकार, गृह विभाग, पोलीस आणि SIT हे आरोपीला पकडू शकत नाहीत। हे सरकारचं अपयश आहे, हे गृहमंत्री फडणवीसांचं अपयश आहे, हे मुख्यमंत्री फडणवीसांचं अपयश आहे। यश सरकारला पोलिसाला मिळत नाही। इतकी निर्गुणपणे बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोगच्या सरपंचाची हत्या झाली, एकाही आरोपीला पोलीस स्वतः पकडू शकलेले नाहीत। ज्यांनी आदेश दिला आणि जे त्याच्यामध्ये प्रमुख खंडणीखोर आरोपी आहेत आणि ज्या पवनचक्कीच्या 2 कोटीच्या खंडणीवरून हा सगळा प्रकार घडला, एका बाजूला मुख्यमंत्री सरकार वाल्मिक कराडला वाचवतंय की काय? 100% वाचवतंय, कारण मोकामध्ये इतर 7-8 आरोपी आहेत, एक आरोपी फरार आहे। पोलिसांनी त्यांनाच मोका लावला, वाल्मिक कराडला का त्याच्यामध्ये घेतलं नाही? आणि वाल्मिक कराड जर खंडणीच्या गुन्ह्यात सोबत आहे आणि मारताना आणि अपहरण करून नेताना जर त्याचा व्हिडिओ आणि त्यांचे सगळे फोन कॉल्स वाल्मिक कराड सहित सगळ्या नेत्यांशी त्या ठिकाणी फोनवरून झालेले असताना का 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी केलं जात नाही? आणि याच प्रमुख मागणीसाठी आरोपी पोलिसांनी पकडलेले नाहीत। सगळे आरोपी महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे फिरून आईश करून ते नंतर CID ऑफिसमध्ये त्या ठिकाणी सरेंडर झाले। प्रश्न धनंजय देशमुखांना एक पडला की इतकी जर तकलादू, इतकी जर पोकळ यंत्रणा असेल पोलीस विभागाच्या माध्यमातून फक्त सर्वसामान्यांना म्हणजे दहशत निर्माण करायची, त्रास द्यायचा आणि गुन्हेगारांच्या पाठीशी राहायचं, हे सरकारचं, मुख्यमंत्र्यांचं किंवा या सगळ्या मंत्र्यांचं, धनंजय मुंडेंपासून सगळ्यांचं जर फार मोठं त्यांचं अंतर्गत सेटलमेंट असेल तर न्यायच मिळणार नाही। फक्त धनंजय देशमुख त्यांची भावाची अर्थात सरपंचाची जी मुलं आहेत, मुलगी आहे आणि पत्नी आहे किंवा त्यांच्या कुटुंबाला फक्त दारात पोलिसांची गाडी आहे, पोलीस अजिबात त्या ठिकाणी त्यांना सोडून किंवा त्या घराच्या पासून दूर जात नाहीत, मस्त तिथं फिरतात। तपास कोण करतंय
देशमुख म्हणतात, देशमुख पुढे असं म्हणतात की आम्हाला जर न्याय मिळणार नसेल, आम्हाला काय न्याय पाहिजे, आमच्या भावाला जर अत्यंत निर्घृण पद्धतीने मारलं असेल, जे आरोपी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना आणि सरकारकडे त्यांनी विनंती वजा मागणी केली आणि उद्या 10 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. जर उद्या 10 वाजेपर्यंत गावकऱ्या सगळ्यांनी सांगितलंय, गाववाल्यांनी मसाजोगच्या, उद्या 10 वाजेपर्यंत जो काही एक फरार आरोपी आहे त्याला जर अटक नाही केली तर आम्ही गावातले सगळे रस्त्यावर येऊ आणि आमच्या जीवाचं बरं वाईट करू. केलं नाही पाहिजे ह्या मताचा मी आहे. पण इतकं त्यांना उद्विग्न पद्धतीनं का म्हणावं लागतं? मित्रांनो, विषय गंभीर आहे. सरकार खंबीर नाही, सरकार गांभीर्यानं घ्यायला तयार नाही आणि जी काही तपास यंत्रणा आहे सबसेल फेल आहे, हे नाकारता येणार नाही. एकही आरोपीने बेड्या टाकून, लक्षात घ्या मी काय सांगतोय ते, एकाही आरोपीला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशाने, गृहमंत्र्यांच्या आदेशाने, पोलीस महासंचालकांच्या आदेशाने, आयुक्तांच्या आदेशाने, अधीक्षकांच्या आदेशाने कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांनी पकडले सांगा बरं कुठल्या आरोपीला? अजिबात नाही. बीड जिल्ह्यातले खासदार, बीड जिल्ह्यातले आमदार ऍक्शन मोडवर आहेत, खरी माहिती महाराष्ट्रासमोर मांडतायत. म्हणून या प्रकरणाला गांभीर्यानं पाहिलं जातं, पण सरकार गांभीर्यानं घेत नाही. मला सांगा, त्या कुटुंबाला जर न्याय मिळत नसेल तर काय बोलणार? ही महाराष्ट्रातली सध्याची आत्ताची राजकीय परिस्थिती आहे आणि सगळे त्या ठिकाणी डोळे झाक करतायत. कोणी जर नराधम, मी जाणीवपूर्वक नराधम म्हणतोय, कुठलाही नराधम ह्या बीडच्या सरपंच देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणाला आणि आरोपींच्या संबंधात जातीचा त्या ठिकाणी संबंध जोडत असेल आणि जातीवरून विष कालवत असेल किंवा जातीवादी राजकारण करत असेल तर तो 100% नराधम आहे आणि ही विकृती आहे. आरोपीला कुठलीच जात नसते, धर्म नसते असं जर सगळे सांगत असतील तर जातीचा कळवळा घेऊन मंत्र्याला वाचवण्यासाठी जी स्वयंघोषित नेते, ते दाढीवाले किंवा फुकटे नेते जे काही भांडवल करत आहेत ते समाजाला आणि महाराष्ट्राला फसवत आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ते रडके आहेत, त्यांना कोणी धमकी दिली किंवा काय झाली की लगेच माध्यमासमोर टाहो फोडतात, पण त्यांच्यात हिंमत नाही. एका मुलाचा बाप गेलेला आहे, एका पत्नीचा नवरा गेलेला आहे, एका आईवडिलांचा लेक गेलेला आहे आणि ज्यांनी मारलंय ते अत्यंत निर्घृण पद्धतीनं त्यांना संपवलंय. लाजा वाटल्या पाहिजेत. तुम्ही त्यांच्या जातीचं आणि त्यांच्या नेत्याचं, वाल्मिक कराडचं सुद्धा समर्थन करताय. वाल्मिक कराडनी एका धाब्यावर 4 हाडकं तुम्हाला खाऊ घातले आणि तुम्ही त्यांच्या मिठाला जागत असाल तर तुम्ही कपाळ करंटे आहात. लक्षात ठेवा, महाराष्ट्र हे सहन करणार नाही, करू शकत नाही. मला याच्या पुढे अजून म्हणायचंय, पोलीस प्रशासन देशमुख कुटुंबाचा आवाज ऐकून घेणार आहे की नाही? सरकार गांभीर्यानं या प्रकरणाकडे पाहणार आहे की नाही? अजित पवार बोलायला तयार नाहीत. अजित पवारच्या मंत्र्याचं थेट नाव येतं या प्रकरणामध्ये. अजित पवारांच्या तालुकाध्यक्षाचं नाव आलं याच्यामध्ये. अजित पवारांचा तालुकाध्यक्ष थेट 2-2 कोटीच्या खंडण्या मागतोय. एवढंच काय, अपहरण करून माणसाला मारतोय. अजित पवार बोलायला तयार नाहीत. एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, ते सुद्धा आहेत अजितदादांसोबत, एक चकार शब्द बोलत नाही. आणि मुख्यमंत्री फक्त फोन करून सांगतात एकालाही सुट्टी देणार नाही. अहो, सुट्टी दिली तुम्ही. देवेंद्र फडणवीसांनी तपासामध्ये जी खोटी माहिती सांगतात, अर्थात कुणालाही सोडू नका, कुणाचाही मुलाचा बाळगू नका, कठोर शासन करा, पण कुणाचं, चेले चपाट्यांचं, प्रमुख आरोपीला खंडणीमध्ये तुम्ही गुन्हा दाखल केला, तुम्ही त्याच आरोपीला 302 मध्ये का अटक केली नाही? 302 मध्ये का त्यांचं नाव त्या ठिकाणी FIR मध्ये घेतलं नाही? आणि सगळ्यात महत्वाचं, मोका चेले चपाट्यांना लावला, मोहरक्याला आणि त्याच्या मास्टर माइंडला या प्रकरणामध्ये घेतलं नाही. म्हणजे फडणवीस साहेब खरं बोलतात की खोटं? सगळ्यात मोठी अजून एक डेंजर बातमी सांगतो. खंडणीच्या प्रकरणामध्ये आज माननीय न्यायालयामध्ये तारीख होती, सरकारी वकीलच गैरहजर होते. याचा अर्थ खंडणीमध्ये विष्णू चाटे आणि त्याचे सहकारी किंवा खंडणीच्या प्रकरणामध्ये सरकारची नैतिक जबाबदारी आहे. जो सरकारी वकील अपॉइंट केलाय तो कोर्टामध्ये हजर राहायला पाहिजे.
परंतु मित्रांनो, सरकारी वकीलच जर या खंडणीच्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेला सरकारी वकील वाचवतोय की सरकारी वकिलालाच गैरहजर राहायचं नाही, हा सुद्धा एक संशयाचा भाग आहे. कारण कदाचित विष्णू चाटेला आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांना जामीन मिळू शकतो सरकारी वकील तारखेला गैरहजर असल्यामुळे. म्हणजे इतकं प्रकरण महाराष्ट्रात गरम असताना, महाराष्ट्रामध्ये दुसरा विषय चर्चेला जात नसताना, कुटुंबाकडून सुद्धा गंभीर आरोप सरकारवर आणि तपासावर होत असताना न्यायालयात मात्र लढाई लढली जात नसेल तर सगळं संशयास्पद आहे. मग सरकार फसवत आहे असं म्हणणं चुकीचं का ठरत नाही, हेच मला आपल्या समोर सांगायचं होतं. कारण या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री गंभीर नाहीत, गृहमंत्री गंभीर नाहीत, सरकार गंभीर नाही, दोन्ही उपमुख्यमंत्री गंभीर नाहीत, पोलीस प्रशासन सुद्धा गंभीर नाही आणि न्यायालयामध्ये सरकारी वकील जी आरोपीच्या विरोधात ठाम भूमिका मांडायची आहे ते सुद्धा गंभीर नसतील. तर विषय गंभीर आहे आणि सरकार एकदम निष्क्रिय आहे असं म्हणावं लागेल. धन्यवाद. जय जाऊ जय शिवराय. न्याय जर मिळत नसेल तर संघर्ष रस्त्यावर उतरून करावाच लागेल, लक्षात ठेवा.